मोठी माणसं चालली आहेत चढावरती. फिटनेस इज इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. रस्ता बघा कसा आहे, एकदम खडतर रस्ता. जर माणूस इथं पडला तर कुठे जाईल? खाली. काय बोललास? तू रोवून जाशील खाली अशी. पॉइंट लहान बघा इथे. ऐक बाय गेले घामातून. लाव गाणी लाव जाऊया आपण. हा काय म्हणाल तुम्ही या रस्त्यावरती चालल्यावरती? थकला? 2 मिनिटं. आम्ही आता इथे आलोय घोडबावच्या इथे. ही आमच्या सड्यावरची एक जागा आहे, धार्मिक जागा. तर त्याची माहिती तुम्हाला या घोडबावची माहिती तुम्हाला स्वतः खुद्द भक्ती उदय लिंगायत हे देतील माहिती. ही बघा, ही आमची घोडबाव ही आमची एकदम धार्मिक स्थळ आहे. पायावर पडून घ्या बाळांनो. हो, भक्ती उदय लिंगायत, माहिती द्या तुम्ही याच्याबद्दल. मला स्वतःला माहिती नाही, पहिल्यांदा आली आहे. तुम्हाला सांगितलं आम्ही आता सगळं. काय सांगितलं ते सांगा, काय सांगितलं करून. 5 पांडव आलेली. कधी आली होती 5 पांडव? जेव्हा ते वनवास, आय थिंक वनवासला जाताना. 14 वर्ष. 14 वर्षाचा नव्हता त्यांचा. हा 14 वर्षाचा होता. 14 वर्षाचा वनवास करायला आलेली तेव्हा. ते दिवशी इथे राहायला आले. आणि त्यांनी एका रात्रीमध्ये बनवलं. 12च्या 12 महिने होते. चला, कोणती माहिती झाली ना? 14 वर्षाचे वनवासासाठी आले तर 1 दिवसासाठी पांडव इथे थांबले होते. आणि एका रात्रीमध्ये बनवलं त्यांनी घोडबाव. आणि इकडे सगळे प्राणी येऊन पाणी पितात. वाघ येतो इथे, मोर येतो इथे, माकडं येतात इथे. आमच्यासाठी माकडं पण येतात इथे. हा पानगेंडा आमचा. पाण्यात जा गेंडे. पाण्यातला गेंडा इथे. आणि एकदम सुंदर असं स्थान आहे बघा हे. एकदम इथे बघा स्थान. हा आमचा गावचा भाऊ आहे, आम्हाला इथे घेऊन आलाय. एकदम धार्मिक आणि असं सुंदर असं जागा आहे ही बघा. हे बघा, कशी वाटली तुम्हाला जागा? मस्त. हो ना, पहिल्यांदा आली पण मस्त, मन जिंकलं. मला राहतात का ते इथे? घर बांधा इथं पाण्यात. प्रॉब्लेम नाही, तुमचं घर आहे बघा, प्रॉब्लेम पाणी आहे ना तुम्हाला? पाणी आहे, मग आम्ही दुसऱ्यांचे खाणे बनवू ना. पाण्यात डुबकून बसा, असं डुबकून पाण्यामध्ये. नको, आम्ही दुसऱ्यांचे खाणे बनवू इथे घर बांधलं तर. त्याच्यापेक्षा वाघ येईल, तुम्ही वाघाचं खाणं व्हा. मग तेच तर बोलते मी. अरे पाण्याची बॉटल तर घ्या. पाण्याची बॉटल. अभि चाललोय आम्ही इथे. तुम्ही पाहिजे तर अजून एकदा दर्शन घ्या इथे, पाया पडून घ्या. जय देव, जय श्रीराम. चला आता परत चाललो आपण. आता लांब आहे, लांब पल्ला गाठायचा आता आम्हाला. परत जाताना चप्पला घालून घेतो आम्ही. बघा सुंदरशी जागा. चप्पल गरम झाली. अगं बाई, झटका लागतोय आता. इथे मोराचाही आवाज येतो आम्हाला, म्याव म्याव असा. पण मोर अतिशय लांब आहे मोर. हा वांदर फक्त इथे एकटा आहे.
हा का वांदर मोठा. मग मी वांदराचे भाऊ आहे तर इथून होता. चला. मग वांदर नाही मी हत्ती बेबी एली. ते बोलले बेबी एलिफंट. एक्झॅक्ट बेबी एलिफंट असतो. पण वाघासमोर इन्सानच आहे मी. त्याच्यासमोर बेबी एलिफंट बोलू नाही शकत आपण. अरे बेबी एलिफंट इन्सान काय सेमच आहे त्याला. मला सोंड आहे नाही. मला 4 आपण पाय लावूया सोंड तुला. नको काय गरज नाही. चांगली वाटते सोंड मध्ये. कुठे ते वालं इथे हात कोण बंद आहे का? अच्छा सकाळी येतात आणि संध्याकाळी जातात. मग काय कर मग संध्याकाळ कशी? ते घर आहे एकच घर आहे फक्त. तिकडची माणसं सकाळी येतात आणि संध्याकाळी रिटर्न. कारण की रात्री असतो खतरा अशा माणसांपासून. तुम्हाला म्हणजे वाघांपासून ऑब्विसली. इथे वाघ फिरत असतात विथ फॅमिली. राऊंड मारायला येतो. फॅमिली डिनर शोधत असतात ते. राऊंड मारायला येतो. कुठे भेटतील ना फॅमिली डिनर अशी. ही बघा ही उत्तम डिनर बनवू शकते वाघाच्या फॅमिलीची. एका दिवसाची मी एका तासाची. तू महिनाभर राहशील. पण ते लहान पिल्लांसाठी ना. वाघासाठी पण. वाघासाठी मी एका इंसान म्हणून कमीच आहे नाहीतरी. खुशी खुशी तुला खाईल तो. तो मला मस्त हेल्दी सगळं भेटलंय मला. बस झालं. चला आता परत घराकडे जाऊया. आज विसर्जन देखील आहे. तर आज विसर्जन आहे. व्हिडिओ पण ही काढली तर तुम्हाला बघायला भेटेल. ही पण आता मी काढतो व्हिडिओ म्हणून. नाही तर ही काय फोटो काढत बसले नुसती. काय काम आहे ते पण. फोटो पण मीच काढतो. मी त्याला दिसतोय का मी. मोराचा आवाज आला. मोराचा आवाज येते तुम्हाला. मोर आवाज देतो तुला. तुला बोलतोय निघ इथून लवकर. मोर नॉनव्हेज खातो की व्हेज खातो? मोर व्हेजिटेरियन असतो बाबा. किडे वगैरे पण खातो. हा मग नॉनव्हेज झाला तो. किडेच खातो तो. सॉरी. मग नॉनव्हेज खातो. बरोबर आहे. माझा अंदाज बरोबर होतो. साप पण खातो आय थिंक समोर. सापाला पण खातो कदाचित. माहित नाही मला. कदाचित बोलतोय मी. इन केस वी आर रॉंग सॉरी फॉर दॅट. कमेंट डाऊन तुम्हाला माहिती असेल तर. ही ही ही. चाललोय परत घरी. आणि आमचं गाव पैंजण ठरवलेलं आहे. सो पैंजण काय भेटलं नाही आपल्याला. माकडं भेटतात आम्हाला. माकडं भेटलेली आहेत खूप सारी. भावंड आम्हाला भेटलेली